हा प्रभाग खरं बघायला गेला तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री यांना येण्याची गरज नाहीये. कारण का नगरसेवक हा लोकांचा सेवक असतो. आणि ही जी आताची जी लढाई जी सोशल मीडियामध्ये चालली, हाय व्होल्टेज लढाई, तर मला वाटत नाही की हाय व्होल्टेज लढाई होईल ही. कारण ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे. येणारा काळ हा इथला मतदार सुज्ञ हा ठरवेल की खरंच इथं मुख्यमंत्र्यांची गरज आहे का, उपमुख्यमंत्र्यांची गरज आहे का, खरंच एक आमच्या नागरिकांचा काम करणारा नगरसेवक निवडून द्यायचा आहे. कारण का इथली जी आताची जी निवडणूक आहे ही मतदारांनी हातात घेतलेली निवडणूक आहे. येणारा काळ हा नक्कीच निवडणुकीचा निकाल हा वेगळा लागणार आहे, एवढी मला खात्री आहे. हे बघा, आता नव्याने समाविष्ट झालेली सुसगावे, माळुंगे ह्या गावासाठी आपल्याला मुलांसाठी प्लेग्राऊंड करायचंय, विरंगुळा केंद्र करायचंय, जॉगिंग ट्रॅक करायचा आहे. येणारा ट्रॅफिकच्या समस्या आहेत, ह्या सगळ्या समस्यांवरती पुढे भविष्यात काम केलं जाईल. सुसरोड भागामध्ये 8 वर्षामध्ये कोणत्याही प्रकारची कामं झाली नाही. रोड, ड्रेनेज, स्ट्रीट लाईट, वॉशरूम, या सगळ्या भागामध्ये आपल्याला काम करावं लागेल. आणि महत्त्वाचं म्हणजे जे पाषाणला ऐतिहासिक तळं मानलं जातं, जे राम नदी, जे पवित्र राम नदी मानली जाते, तर त्या राम नदीसाठी पण आम्ही त्याच्यावरती सगळ्यात प्रामुख्याने मोठं काम करणार आहोत. नागरिकांना एकच आवाहन करेल की तुम्ही यावेळेस कोणत्याही प्रकारचा पक्ष, म्हणजे नागरिकांचं काय झालंय की महाराष्ट्रामध्ये भाजपची सत्ता आहे, केंद्रात भाजपची सत्ता आहे, म्हणून नागरिक त्यांचा कल भारतीय जनता पार्टीकडे थोडा जास्त राहतो की बाबा निवडून येणाऱ्या उमेदवाराला, जर आपण सत्तेत असलेल्या उमेदवाराला जर निवडून दिलं तर तो निधी आणेल. पण मी तुम्हाला म्हणजे शब्द देतो मतदारांना की आमचा विचार करावा, आम्ही 100% जसा RCM प्लॅन बंद केला तसा आम्ही बांधून निधी आणू आणि या प्रभागाचा सर्वांगीण विकास करू.